Okay. Then last lecture, what we have studied? We have studied the climbing film evaporator. We have studied. Then in this, what we have at the bottom position, feed is present. Then condensate, vent, and steam is present on the left side. Then deflector is present. Then vapor head, vapor, cyclone separator. From the cyclone separator, vapors are escape from the cyclone separator. So, and here is the pipe for the recirculation. And from this cyclone separator, concentrated product, इथून काय होणार आहे, concentrated product काय होणार आहे, डाउन पोझिशन ला जाऊन त्या पाईप फॉर रिसर्क्युलेशन मधून इथून काय होणार आहे, concentrated product काय होतं आपला, तर इथून एस्केप होतं. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं बघा, फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर बघितलं होतं. तर विथ द हेल्प ऑफ पंप we have to throw liquid in the upward position. ह्या ट्यूब्स आहेत. तर ह्या पंप मधून काय होतं बघा, तर इथं हे काय आहे, तर फीड आहे. इथून काय होतं, काय करतोय आपण, तर इथून फीड काय करतोय आपण आतमध्ये इंट्रोड्यूस करतो. मग आतमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होतं बघा ह्याच्यामध्ये, तर ह्या पंप थ्रू काय करणार आहे आपण, ते जे लिक्विड आहे ते पुढे काय करतोय, फोर्स करतोय वरती ह्या ट्यूब्स मध्ये. मग इथून फोर्स केल्यानंतर काय होते, ते लिक्विड ह्या डिफ्लेक्टर पर्यंत जाणार आहे. मग आता ह्या ट्यूब्स मधून ते लिक्विड काय होते, स्ट्राईक होते. कशाला स्ट्राईक होते, तर डिफ्लेक्टरला काय होते, ते स्ट्राईक होते. मग स्ट्राईक झाल्यानंतर काय होणार आहे बघा, तर दिस टेंड टू फॉर्म द स्मॉल बबल्स. सॉरी, पहिल्यांदा काय होणार आहे, या वेपर हेड मध्ये वेपर्स प्रोड्यूस होणार आहेत. त्यानंतर मग वेपर हेड मध्ये वेपर्स प्रोड्यूस झाल्यानंतर ओके, वेपर हेड मध्ये वेपर्स इथे काय होते, तर प्रोड्यूस होते. मग परत वेपरचं कन्वर्जन कशामध्ये होते बघा, तर वेपरचं कन्वर्जन स्मॉल बबल्स मध्ये कन्वर्जन होते वेपरचं. परत काय होणार आहे बघा, स्मॉल बबलचं कन्वर्जन लार्ज बबल मध्ये होणार आहे. मग परत काय होतं बघा, आता इथं तर ते जे वेपर्स आहेत ते काय होतं बघा, तर इथं सायक्लोन सेपरेटर मध्ये काय होत आहेत, तर पुढे जात आहेत. मग इथे काय होणार आहे, ते सायक्लोन सेपरेटर आणि कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट दोन्ही पण काय असणार आहे, या सायक्लोन सेपरेटर मध्ये प्रेझेंट असणार आहे. मग काय करते बघा हा सायक्लोन सेपरेटर, तर हा सेपरेट करतोय, वेपरला सेपरेट करतोय आणि आपल्या कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्टला पण काय करतो, तो सेपरेट करतोय. मग काय होणार आहे या सायक्लोन सेपरेटर मध्ये, तर वेपर इथून काय होणार आहे, त्या वेपर वेंट मधून काय होणार आहेत, एस्केप होणार आहेत. आणि ह्या सायक्लोन सेपरेटर मध्ये इथं जो कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट राहणार आहे, हा काय होतो बघा, पाईप कसा आहे, डाऊनवर्ड पोझिशनला आहे. मग पाईप डाऊनवर्ड पोझिशनला आहे म्हटल्यानंतर काय होणार आहे बघा, आता इथं तर डाऊनवर्ड पोझिशनला असल्यामुळे तो पाईप काय असणार आहे, डाऊनवर्ड पोझिशनला असणार आहे. मग इथून काय होणार आहे, तो जो कॉन्सन्ट्रेटेड आपला जो प्रोडक्ट आहे असणार आहे, तर तो इथून काय होणार आहे, ह्या पाईप मधून खाली सर्क्युलेट होणार आहे. आणि इथून काय होतं, आपला जो बाय प्रोडक्ट आहे किंवा तो जो प्रोडक्ट आहे तो काय होतोय, तर इथून एस्केप होतो आपला प्रोडक्ट. सो दिस इज द फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर. फोर्स्ड सर्क्युलेशन म्हणजे काय, तर विथ द हेल्प ऑफ पंप, म्हणजे काय करतो आपण, इथे फोर्स यूज करतो त्या लिक्विडला वरती जाण्यासाठी. आणि ह्या ज्या हिटिंग ट्यूब्स आहेत, तर तिथून काय होतं बघा, ह्या हिटिंग ट्यूब्स काय करतात, तर त्या लिक्विडला काय करतात, तर हीट करतात. आणि क्लाइंबिंग फील्ड मध्ये काय करतो आपण, तर इथे पण काय करतो आपण, तर ते क्लाइंबिंग फील्ड मध्ये पण लिक्विड काय होतं, वरती काय होते, मूव्ह होते लिक्विड. सो next we have to study the multiple effect evaporator. From the exam point of view, this is the important point. So all of you just attention it. So this is the multiple effect evaporator. So in this multiple effect evaporator,
First of all of you see the diagram. Okay, this is the multiple effect evaporator. So in this बघा आता ह्याच्यामध्ये multiple effect or triple effect evaporator with parallel field arrangement. तर बघा आता इथे काय दिलेलं आहे बघा पहिल्या डायग्राम मध्ये हे काय आहे तर हा एक इव्हॅपोरेटर आहे, हा दुसरा इव्हॅपोरेटर आणि हा तिसरा इव्हॅपोरेटर. म्हणजेच काय तर ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. म्हणजेच 3 इव्हॅपोरेटर काय केलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये तर 3 इव्हॅपोरेटर आपण त्यामध्ये काय केलेलं आहे बघा तर इथं 3 इव्हॅपोरेटर आपण अटॅच केलेले आहेत. एका इव्हॅपोरेटरला दुसरा इव्हॅपोरेटर असे 3 इव्हॅपोरेटर काय केलेत अटॅच केलेत आणि लास्टली हा काय केलेला आहे सायक्लॉन सेपरेटर आपण काय करतो इथं अटॅच करतो. सो इथं बघा काय आहे तर इन दिस इव्हॅपोरेटर फर्स्ट इव्हॅपोरेटर मध्ये बघा सगळे काय आहे स्टीमला काय म्हणलेलं आहे स्टीम S1. त्यानंतर दुसऱ्या डायग्राम मध्ये इथे काय असणार आहे स्टीम S2. हा सेकंड इव्हॅपोरेटर आहे म्हणून काय असणार आहे S2. आता हा तिसरा इव्हॅपोरेटर आहे म्हणून इथे स्टीम काय असणार आहे S3. ओके देन फीड इनलेट. आता तिचं पण फीड इनलेट काय आहे तर पॅरलल अरेंजमेंट आहे. मग त्यामुळे काय केलेलं आहे हे सगळं जे आहे ते पॅरलली काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे. बघा आता इथं फीड इनलेट पण कसं आहे बघा पॅरलली अरेंज केलेलं आहे. पहिल्या इव्हॅपोरेटर मध्ये सेम, दुसऱ्या इव्हॅपोरेटर मध्ये पण सेम तसंच आणि तिसऱ्या इव्हॅपोरेटर मध्ये पण सेम पॅरलली काय केलेलं आहे ते अरेंज केलेलं आहे. बघा त्यानंतर स्टीम पण बघा S1 S2 S3 हे पॅरलली काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे. त्यानंतर इथे वेंट V1 हे काय आहे V म्हणजे काय तर वेंट काय केलेलं आहे हे पण पॅरलली अटॅच केलेलं आहे तीन इव्हॅपोरेटरला. बघा सगळ्यांनी दिस इज V1, दिस इज वेंट V2 and this is vent V3. 1, 2 and 3 फर्स्ट सेकंड थर्ड हे तीन इव्हॅपोरेटर झाले. and this is the cyclone separator is attached at the end of evaporator. तिसऱ्या इथे काय केलेला आहे तो इव्हॅपोरेटर अटॅच केलेला आहे. आणि आता इथे बघा C1 म्हणजे काय बघा तर कंडेन्सेट म्हणजे तो जो कंडेन्सेट नॉन कंडेन्सेबल गॅसेस आहेत किंवा नॉन कंडेन्सेबल जे गॅसेस असतात तर ते कुठून बाहेर पडणार आहेत तर ह्या कंडेन्सेट मधून काय होणार आहेत तर ते बाहेर पडणार आहेत. आता कंडेन्सेट बघा काय केलेले आहे कंडेन्सेट C1 C2 आणि C3 हे पण काय केलेले आहेत बघा तर पॅरलली काय केलेले आहेत अरेंज केलेले आहेत. देन दिस इज द प्रोडक्ट अँड प्रोडक्ट. फ्रॉम दिस वी हॅव टू कलेक्ट द प्रोडक्ट ऍट द बॉटमला काय करणार आहे बघा इथं आपण काय करतोय तर हा प्रोडक्ट नंतर कलेक्ट करणार आहे. सो ऑल ऑफ यू सी द दिस अरेंजमेंट. पहिल्यांदा काय केलेलं आहे बघा तर फीड इनलेट कसं बघा पॅरलली अरेंज केलेलं दिसतं सगळ्यांना तिन्ही पण डायग्राम मध्ये. सो फीड इनलेट. त्यानंतर स्टीम S1 स्टीम काय केलेली आहे बघा तर पॅरलली काय केलेली आहे अटॅच केलेली आहे. स्टीम S1 S2 and S3. देन नेक्स्ट काय केलेलं आहे बघा तर कंडेन्सेट C1 C2 and C3 is attached आणि लास्टला वेंट काय केलेलं आहे अटॅच केलेलं आहे बघा V1 V2 V3 हे सगळं पॅरलली अटॅच केलेलं आहे. आणि ह्याच्या मधल्या दिसत आहेत ह्या काय आहेत तर व्हर्टिकल ट्यूब्स आहेत. काय आहेत ह्या व्हर्टिकल ट्यूब्स. ह्या पण काय आहेत बघा पॅरलली काय केलेले आहेत अटॅच केलेले आहेत. these vertical tubes are attached parallelly. So this is the triple effect evaporator construction or diagram. So this is the काय बघितलं आपण तर ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरची किंवा मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरची आपण डायग्राम बघितली. सो इन दिस one evaporator is attached to another. So multiple effect evaporator मध्ये बघा सगळ्यांनी. So vertical tube evaporator is a single effect evaporator. आता ह्यामध्ये काय सांगितले बघा तर तो जो vertical effect evaporator आहे तर तो काय आहे बघा तर सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे.
सिंगल इफेक्ट कसा आहे हा, तर इथे काय केलेलं आहे बघा, हा व्हर्टिकल इव्हॅपोरेटर आहे. कसा आहे हा, तर व्हर्टिकल आहे. पण काय केलेलं आहे बघा, हा व्हर्टिकल सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे. जर आपल्याला जर लाईनच अटॅच करायचं असेल इव्हॅपोरेटर, तर आपण काय करणार आहे बघा इथं, तर तर हा व्हर्टिकल एकच अटॅच करणार आहे, म्हणजे सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर, म्हणजेच व्हर्टिकल इफेक्ट इव्हॅपोरेटर. आणि जर आपल्याला जर जास्त जर आपल्याला लार्ज स्केल मध्ये जर आपल्याला जर प्रोडक्शन पाहिजे असेल, तर काय करणार आहे आपण, तर मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर यूज करणार आहे. म्हणजेच हे काय करणार आहे आपण, ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर यूज करणार आहे. सो व्हर्टिकल ट्यूब इव्हॅपोरेटर इज अ सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर. मग व्हर्टिकल ट्यूब इव्हॅपोरेटर काय आहे बघा, तर तो सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, some such evaporators are connected in the several ways. आता हे जे इव्हॅपोरेटर आहेत, तर ते काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत सेव्हरल वेज मध्ये. अशा ह्याच्यामध्ये सेव्हरल वेज मध्ये काय केलेले आहेत हे इव्हॅपोरेटर्स, तर कनेक्ट केलेले आहेत एकमेकांशी. देन नेक्स्ट बघा, so as to achieve the large scale evaporation. जर आपल्याला जर लार्ज स्केल इव्हॅपोरेशन जर अचीव्ह करायचं असेल, तर आपण काय करतो बघा, तर ऍज वेल एज द ग्रेटर इकॉनॉमी, आणि आपल्याला जर ग्रेटर इकॉनॉमी पण पाहिजे असेल, तर काय करतो आपण, तर मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर काय करतो आपण, यूज करतो ह्यामध्ये. आणि दिस इज नॉट युज्ड इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. हे जे इव्हॅपोरेटर्स आहेत, तर ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय करत नाही आपण, तर यूज करत नाही, लक्षात ठेवा. These multiple effect evaporators are not used in the pharmaceutical industry. ओके, ह्यामध्ये काय आहे, हे जस्ट इंट्रोडक्शन आहे नॉर्मल. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, तर तो जो व्हर्टिकल ट्यूब इव्हॅपोरेटर आहे, हा काय आहे, तर सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे. म्हणजे हा सिंगल असेल तर काय असणार आहे, व्हर्टिकल ट्यूब इफेक्ट इव्हॅपोरेटर हा काय आहे, तर सिंगल आहे. देन नेक्स्ट, हे इव्हॅपोरेटर्स काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत सेव्हरल वेज मध्ये. हे काय केलं आपण बघितलं आता डायग्राम मध्ये, इव्हॅपोरेटर्स काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत एकमेकांशी. देन नेक्स्ट आपल्याला काय करायचं, लार्ज स्केल इव्हॅपोरेशन आपल्याला जर अचीव्ह करायचं असेल आणि ग्रेटर इकॉनॉमी जर अचीव्ह करायची असेल, तर काय करतो आपण, तर ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर किंवा मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर काय करतो आपण, तर यूज करतो. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस, आता ऍडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत बघा, तर दिस इज सुटेबल फॉर द लार्ज स्केल अँड फॉर द कंटिन्युअस ऑपरेशन. आता हे काय आहे बघा, ऍडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत ऍडव्हान्टेजेस, तर हे सुटेबल आहे, कशाला सुटेबल आहे बघा, तर लार्ज स्केल साठी आणि लार्ज स्केल प्रोडक्शन साठी काय आहे, तर ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर सुटेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर कंटिन्युअस ऑपरेशन साठी किंवा कंटिन्युअस जर आपल्याला जर त्या ह्याच्यावरती जर म्हणजे प्रोडक्शन पाहिजे असेल, तर काय करू शकतो आपण, ह्याचा कंटिन्युअसली काय करू शकतो आपण, मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरचे किंवा ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरचे काय करतो आपण, यूज करतो. सो नेक्स्ट बघा, आता ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे बघा, तर हायली इकॉनॉमिकल. कसा आहे हा, हायली इकॉनॉमिकल आहे वेन कम्पेअर्ड विथ द सिंगल इफेक्ट. जेव्हा सिंगल इफेक्ट आपण हे करतो, म्हणजेच काय, सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर म्हणजे काय, तर हा सिंगली जरी आपण हा इव्हॅपोरेटर जरी ऑपरेट करत असू, तरी सुद्धा काय होणार आहे बघा, ह्या सिंगली इव्हॅपोरेटर मध्ये पण हा काय आहे, तर हायली इकॉनॉमिकल आहे. ह्याचा यूज काय आहे, तर जास्त आहे, प्रोडक्शन काय आहे याचं जास्त आहे, कशाचं, तर सिंगल इफेक्टचं with the single effect. So about 5 evaporators can be attached. आता ह्याच्यामध्ये काय करतो बघा आपण, तर 5 इव्हॅपोरेटर सुद्धा काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये अटॅच करू शकतो. सो इथं डायग्राम मध्ये काय आहेत बघा, तर 3च आहेत इव्हॅपोरेटर, पण आपण काय करू शकतो, तर 5 इव्हॅपोरेटर्स कॅन बी अटॅच्ड. 5 इव्हॅपोरेटर काय करतो आपण, तर अटॅच करू शकतो. सो ऍडव्हान्टेजेस 3च आहेत, काय समजले का, तर हे काय आहे, तर लार्ज स्केल साठी सुटेबल आहेत आणि आपण काय करू शकतो, कंटिन्युअस ऑपरेशन मध्ये काय करू शकतो, याचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे
ओके, सॉरी. ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय बघितले आपण, तर लार्ज स्केल साठी काय होतं, ह्याचा युज होतोय कशाचा, मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरचा. आणि हे काय आहे तर कंटिन्युअस ऑपरेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज हायली इकॉनॉमिकल. हायली इकॉनॉमिकल आहे वेन कम्पेअर्ड विथ द सिंगल इफेक्ट. जेव्हा सिंगल इफेक्ट सोबत सोबत सुद्धा आपण जर सिंगल इफेक्ट इव्हॅपोरेटर जर आपण यूज केलं, तर तरी सुद्धा हा काय आहे तर हा इकॉनॉमिकल आहे, जास्त हायली इकॉनॉमिकल आहे. आणि आपण अबाउट 5 इव्हॅपोरेटर्स, जर आपण डायग्राम मध्ये काय बघितलं, 3 इव्हॅपोरेटर्स अटॅच केलेले बघितले. पण आपण काय करू शकतो याच्यामध्ये, तर 5 इव्हॅपोरेटर्स पण आपण काय करू शकतो, कंटिन्युअस ऑपरेशन मध्ये आपण 5 इव्हॅपोरेटर्स पण काय करू शकतो, तर अटॅच करू शकतो. सो कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा सगळ्यांनी, तर डायग्राम लक्षात ठेवा सगळ्यांनी, डायग्राम कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लिहिता येतं. त्यामुळे सगळ्यांनी अगोदर जर डायग्राम जर व्यवस्थित परफेक्ट केली, तर कन्स्ट्रक्शन मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. सो कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ इव्हॅपोरेटर. हा काय आहे, ह्याच्यामध्ये काय आहे तर इव्हॅपोरेटर आहेत. दॅट इज ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅपोरेटर, दॅट इज ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. म्हणजे काय, तर 3 आहेत त्याच्यामध्ये इव्हॅपोरेटर. म्हणून कन्स्ट्रक्शन मध्ये काय येणार, तर इट कन्सिस्ट ऑफ द इव्हॅपोरेटर दॅट इज ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. देन नेक्स्ट काय आहे बघा, तर इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सिलेंड्रिकल बॉडी. आता ह्याच्यामध्ये लार्ज सिलेंड्रिकल बॉडी आहे. डायग्राम मध्ये बघितलं सगळ्यांनी, ही जी दिसते, सॉरी, तर ही जी दिसते ही काय आहे तर लार्ज सिलेंड्रिकल बॉडी आहे इव्हॅपोरेटरची. दिसते सगळ्यांना, ही लार्ज सिलेंड्रिकल बॉडी आहे कशाची, इव्हॅपोरेटरची. सो मेड अप ऑफ कास्ट आयर्न. कशापासून बनलेली आहे बघा, आता ही सिलेंड्रिकल बॉडी कशापासून बनलेली आहे, तर इट इज मेड अप ऑफ द कास्ट आयर्न विथ द डोम शेप्ड टॉप अँड बॉटम. आता टॉप आणि बॉटम ह्याचा शेप कसा आहे बघा, तर डोम शेप आहे. तर हा काय झाला, हा जो कर्व आहे हा टॉप पोझिशनचा आणि हा बॉटम पोझिशनचा, हा काय आहे बघा, तर हा डोम शेप्ड कर्व आहे दोन्हीचा. सो डोम शेप्ड कर्व विथ द टॉप अँड बॉटम. देन ओके, नेक्स्ट बघा, सो इनसाइड दिस कॅलेंड्रिया इज फिटेड ऍट द बॉटम. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, ह्या इव्हॅपोरेटर्स मध्ये काय अटॅच केलेलं आहे बघा इथं, तर सॉरी फिट केलेलं आहे. तर कॅलेंड्रिया काय केलेलं आहे, तर फिट केलेलं आहे ऍट द बॉटमला. बॉटमला काय केलेलं आहे बघा, तर कॅलेंड्रिया काय केलेलं आहे, तर फिट केलेलं आहे. दिस नॉट नेम इज नॉट गिवन. कॅलेंड्रिया काल सगळ्यांना सांगितलं होतं, तो एक व्हॅक्यूमचाच एक टाइप आहे. तिथून काय करतो आपण, स्टीम किंवा हीट काय करतो आतमध्ये एंटर करतो त्या व्हॅक्यूम मधून. सो द कॅलेंड्रिया इज फिटेड ऍट द बॉटम. कॅलेंड्रिया काय केलेलं आहे, बॉटमला फिक्स केलेलं आहे, फिट केलेलं आहे. सो नेक्स्ट बघा, इट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ व्हर्टिकल ट्यूब. आता मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मध्ये किंवा ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मध्ये काय केलेलं आहे, तर व्हर्टिकल ट्यूब काय केलेले आहेत, व्हर्टिकल ट्यूब. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टिकल ट्यूब्स असतात. काय असतात, नंबर ऑफ व्हर्टिकल ट्यूब्स. दिसले सगळ्यांना इथे डायग्राम मध्ये. सो दीज आर द नंबर ऑफ व्हर्टिकल ट्यूब्स. ह्या काय आहेत, व्हर्टिकल ट्यूब्स आहेत. प्रत्येक इव्हॅपोरेटर मध्ये आहेत व्हर्टिकल ट्यूब्स. सो इनलेट आर प्रोव्हाइडेड फॉर द स्टीम अँड फीड. मग इनलेट काय केलेले आहेत बघा, तर प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर द स्टीम आणि फीडला. डायग्राम मध्ये बघूया आपण, स्टीम इनलेट आणि फीड इनलेट. दिसलं सगळ्यांना, फीड इनलेट तिन्ही मध्ये पण, इथं पण आहे फीड इनलेट, इथं पण असणार आहे फीड इनलेट आणि इथं पण असणार आहे. आणि स्टीम इनलेट, दिस इज स्टीम इनलेट S1, दिस इज स्टीम इनलेट S2 and this is steam inlet S3. So
Outlets are provided for the vapor concentrated product, non-concentrated gases and condensate. आउटलेट बघा प्रोव्हाइड केलेले आहेत कशासाठी तर वेपर कॉन्सन्ट्रेटेड इथून काय होणार आहे या सायक्लोन सेपरेटर मधून वेपर काय होणार आहे इथून बाहेर पडणार आहे म्हणजे हे आउटलेट आहे वेपर साठीचं. त्यानंतर प्रोडक्टचं आउटलेट हे प्रोडक्टचं आउटलेट. त्यानंतर कंडेन्सेटचं आउटलेट. दिस इज वेंट आउटलेट. काय केलेलं आहे बघा तर नॉन कंडेन्स्ड गॅसेस साठी आणि कंडेन्सेट काय केलेलं आहे तर प्रोव्हाइड केलेलं आहे. So बघा it indicates that vapor from the first evaporator serve as a heating medium for the second evaporator. आता पहिला जो evaporator आहे तर काय इंडिकेट करतो बघा पहिला evaporator तर तो heating medium म्हणून ऍक्ट होतो. कशासाठी हा पहिला evaporator heating medium म्हणून ऍक्ट होतोय तर हा सेकंड evaporator साठी काय होतोय तर heating medium म्हणून ऍक्ट होतो पहिला evaporator. आणि आता हा जो सेकंड evaporator आहे तर हा सेकंड evaporator थर्ड इव्हॅपोरेटर साठी हीटिंग मीडियम म्हणून काय होणार आहे तो ऍक्ट होणार आहे. सो सिमिलरली सेकंड टू थर्ड. सो लास्ट इव्हॅपोरेटर इज कनेक्टेड टू द वेपर पंप. मग जो लास्ट इव्हॅपोरेटर आहे तो काय करतो बघा तर आपण वेपर पंपला काय केलेला आहे लास्ट इव्हॅपोरेटर कनेक्ट केलेला आहे. हा इव्हॅपोरेटर बघा सगळ्यांनी तर लास्ट इव्हॅपोरेटर कुठे कनेक्ट केलेला आहे हा तर हा वेपर पंपला. इथून काय होतं सायक्लोन सेपरेटर मधून वेपर बाहेर फेकले जातात. सो कन्स्ट्रक्शन मध्ये समजायचं आहे ना कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये काय आहे तर इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅपोरेटर. ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर इव्हॅपोरेटर प्रेझेंट आहे म्हणजेच काय तर ट्रिपल इफेक्टिव्ह इव्हॅपोरेटर. हे तीन इव्हॅपोरेटर काय केलेले आहेत एकमेकांना अटॅच केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय बघितला आपण तर इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सिलेंड्रिकल बॉडी. आता ह्या इव्हॅपोरेटरची प्रत्येक इव्हॅपोरेटरची कशी आहे बॉडी तर लार्ज सिलेंड्रिकल बॉडी आहे. सिलेंड्रिकल शेप दिसला सगळ्यांना विथ द इट इज मेड अप ऑफ. आता ही सिलेंड्रिकल बॉडी कशापासून बनलेली आहे तर कास्ट आयर्न. सो दिस इज मेड अप ऑफ द कास्ट आयर्न विथ द डोम शेप्ड टॉप अँड बॉटम. टॉप आणि बॉटम कसं आहे डोम शेप्ड. हा शेप कसा आहे तर डोम शेप्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा तर इनसाइड दिस कॅलेंड्रिया इज फिटेड ऍट द बॉटम. आता इनसाइडला काय केलेलं आहे बघा तर कॅलेंड्रिया काय केलेलं आहे तर फिट केलेलं आहे. सो इनसाइड दिस कॅलेंड्रिया इज फिटेड ऍट द बॉटम. बॉटमला काय केलेलं आहे कॅलेंड्रिया फिट केलेला आहे. त्यानंतर बघा काय केलेलं आहे तर इट कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ व्हर्टिकल ट्यूब्स. ह्याच्यामध्ये काय आहेत बघा तर व्हर्टिकल ट्यूब्स आहेत. कशामध्ये तर ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मध्ये ह्या काय आहेत व्हर्टिकल ट्यूब्स आहेत. मग आता फीड इनलेट आणि स्टीम इनलेट काय केलेलं आहे तर प्रोव्हाइड केलेलं आहे. फीड इनलेट अँड स्टीम इनलेट आर प्रोव्हाइडेड. सो सी दॅट सगळ्या इव्हॅपोरेटर मध्ये फीड इनलेट तुम्हाला दिसेल. त्यानंतर स्टीम इनलेट. Then next आउटलेट आर प्रोव्हाइडेड. आता आउटलेट काय केलेले आहेत प्रोव्हाइड केलेले आहेत. कशासाठी आउटलेट प्रोव्हाइड केलेले आहेत बघा तर इथे प्रोडक्ट साठी आउटलेट प्रोव्हाइड केलेलं आहे तिन्ही मध्ये पण. त्यानंतर कंडेन्सेट साठी हे आउटलेट C1 म्हणजेच काय तर कंडेन्सेट C1 C2 अँड C3. कंडेन्सेट साठी काय केलेले आहेत आउटलेट प्रोव्हाइड केलेले आहेत. देन V1 V2 V3 नॉन कंडेन्सेबल गॅसेस साठी व्हेंट. वेपर साठी वेपर आउटलेट असणार आहे आणि इथे सायक्लोन सेपरेटर हा अटॅच केलेला आहे. सो इट इंडिकेट्स दॅट द वेपर फ्रॉम द फर्स्ट इव्हॅपोरेटर सर्व ॲज अ हीटिंग मीडियम. आता हा जो पहिला इव्हॅपोरेटर आहे तर तो काय होतोय बघा तर तो पहिला इव्हॅपोरेटर हीटिंग मीडियम म्हणून काय होतोय तो
तर हा जो पहिला इव्हॅपोरेटर आहे तर तो काय होतोय बघा, तर हिटिंग मीडियम म्हणून ऍक्ट होतोय. कशासाठी, तर दुसऱ्या इव्हॅपोरेटर साठी. आणि हा दुसरा इव्हॅपोरेटर तिसऱ्या इव्हॅपोरेटर साठी हिटिंग मीडियम म्हणून काय होतोय, तर ऍक्ट होतोय. सो लास्ट इव्हॅपोरेटर इज कनेक्टेड टू द वेपर पंप. आणि आता तो जो लास्ट इव्हॅपोरेटर आहे तर तो काय केलेला आहे बघा, तर वेपर पंपला काय केलेलं आहे, इथं कनेक्ट केलेला आहे. ओके. वर्किंग, वर्किंग मध्ये काय बघतोय बघा आपण आता वर्किंग मध्ये. सो पॅरलल फीड अरेंजमेंट इज युज्ड. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर पॅरलल फीड अरेंजमेंट काय केलेले आहे, यूज केलेले आहे. सगळ्यांना दिसली इथं पॅरलल फीड अरेंजमेंट. तिन्ही इव्हॅपोरेटर्स मध्ये कशी आहे अरेंजमेंट याची, तर पॅरलल फीड अरेंजमेंट आहे. फीड इनलेट तिन्ही ठिकाणी दिसले सगळ्यांना. इथं पण आहे फीड इनलेट, इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजेच पॅरलल फीड अरेंजमेंट इज देअर किंवा पॅरलल फीड अरेंजमेंट इज युज्ड इन दिस ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. देन पॅरलल फीड म्हणजे काय बघा, आता इथं काय सांगितलेलं आहे बघा पॅरलल फीड मध्ये. सो इन दिस मेथड, आता ह्या मेथड मध्ये काय करतोय बघा आपण, a hot saturated solution of the feed is directly fed to each of the three effects in parallel without transferring the material from one effect to the another. मग आता इथं काय केलेलं आहे बघा पॅरलल फीड मध्ये, तर हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन आहे त्या फीडचं, जे हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन असणार आहे त्या फीडचं, तर ते काय करतोय आपण डायरेक्टली फेड टू इच ऑफ द थ्री इफेक्ट. काय करतो आपण डायरेक्टली, काय करतो ते फेड करतो इच ऑफ द थ्री इफेक्ट इन द पॅरलल. पॅरलली काय करतो ते आपण फीड करतो विदाउट ट्रान्सफरिंग द मटेरियल फ्रॉम वन इफेक्ट टू अनदर इफेक्ट. म्हणजे आपण काय करणार आहे बघा आता इथं, तर ते जे हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन आहे तर ते काय करतोय आपण डायरेक्टली इथून काय करतोय, इनलेट मधून आपण फीड करतोय, इथून इथून आणि इथून डायरेक्टली काय करतोय, फीड करतोय. सो आणि विदाउट ट्रान्सफरिंग द मटेरियल फ्रॉम वन इफेक्ट टू द अनदर. म्हणजेच आपण ते जे हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन असणार आहे तर ते काय करणार आहे, इथून आपण आतमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे आणि विदाउट ट्रान्सफरिंग वन इफेक्ट टू अनदर. म्हणजे काय, तर वन इफेक्ट इव्हॅपोरेटर टू अनदर इफेक्ट इव्हॅपोरेटर. म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं नाही ते आपलं सोल्युशन, हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन. तर न मिक्स करता आपण काय करणार आहे, ह्या फीड इनलेट मधून काय करणार आहे, आतमध्ये इंट्रोड्यूस करतो. सो parallel feed arrangement is commonly used in the concentration of the salt solution. आता ही जी parallel feed arrangement आहे तर ती काय होते, कॉमनली यूज केली जाते कशामध्ये, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन मध्ये काय केली जाते, तर parallel feed arrangement commonly यूज केली जाते. सो where the solute crystallizes concentration without increasing the viscosity. मग काय होतं याच्यामध्ये, सोल्यूट काय होतं, क्रिस्टलाइज होतं. So concentration without increasing the viscosity. So हे समजलं सगळ्यांना. वर्किंग मध्ये पॅरलल फीड अरेंजमेंट बघितली आपण, काय केलं याच्यामध्ये, तर पॅरलल फीड काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, ह्याच्यामध्ये तर हॉट सॅच्युरेटेड किंवा हॉट सॅच्युरेटेड त्यांना नाही बाबा, माझं लेक्चर चालू आहे की. बसायचं, बसा की, मी घेते लेक्चर, बसायची व्हिडिओ ऑनच आहे मॅडम, थांबा. बाई नाही तुम्ही नाही दिसत की, असं की ह्यांचं काय मध्ये उगच
मिस्टरांना पैसे आता पाठवायचे. किती उशीर झाला मॅडम जेवायला? इथेच बसून जेवा म्हणजे जेवण जाईल. पाठवले जाऊ. ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. आता याच्यामध्ये आपण काय केले बघा, पॅरलल वर्किंग मध्ये काय बघितलं आपण, तर पॅरलल फीड अरेंजमेंट काय केलेले आहे, तर इथं फीड अरेंजमेंट केलेले आहे. त्यानंतर ह्यामध्ये काय केलं आपण, तर ते जे हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन आहे तर ते काय केलं, डायरेक्टली आपण काय करतो, ट्रान्सफर करतोय विदाउट ट्रान्सफरिंग द सिंगल इफेक्ट. म्हणजेच काय, तर विदाउट ट्रान्सफरिंग म्हणजे आपण ह्याच्यातलं सोल्युशन ह्यामध्ये टाकणार आहे आणि यातलं ह्यात हे करणार आहे, तर ड्रेन करणार आहे इथं, तर आपण हे सोल्युशन मिक्स होऊ देणार नाही. सो नेक्स्ट बघा, पॅरलल फीड अरेंजमेंट मध्ये काय करतोय आपण, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट सोल्युशन, हे काय तर एक्झाम्पल आहे त्याचं. सो इट इज कॉमनली युज्ड इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट सोल्युशन. सो वेअर द सोल्यूट crystallizes concentration without increasing the viscosity. मध्ये सोल्यूट काय होते, क्रिस्टलाइज होते, सो विदाउट इन्क्रीजिंग द विस्कॉसिटी. त्यानंतर ऑपरेशन्स, आता हे ऑपरेशन्स म्हणजे आपण हे ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर कसं ऑपरेट करणार आहे बघा आता इथं. सो इन द बिगिनिंग, स्टार्टिंगला बघा काय करतोय आपण, तर इक्विपमेंट इज ऍट द रूम टेम्परेचर. इन द बिगिनिंगला काय असतं बघा, तर इक्विपमेंट कसं असतं, तर ऍट द स्टार्टिंगला रूम टेम्परेचरला काय करणार आहे, ते इक्विपमेंट आपण प्लेस करणार आहे आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजेच आपण काय करतोय, ते इक्विपमेंट काय करतोय आपण, तर बिगिनिंगला काय करतोय, रूम टेम्परेचरला ते इक्विपमेंट ठेवतोय आणि ऍटमॉस्फेरिक कंडिशनला. सो लिक्विड फीड इज इंट्रोड्यूस्ड टू ऑल द 3 इव्हॅपोरेटर्स. आता ते जे लिक्विड फीड आहे तर ते काय करतोय आपण, तर कसं इंट्रोड्यूस करतोय बघा, तर त्या तिन्ही पण इव्हॅपोरेटर मध्ये काय करतोय आपण, इंट्रोड्यूस करतोय. ह्या तिन्ही पण फीड मध्ये, ह्याच्यामध्ये इव्हॅपोरेटर मध्ये आपण लिक्विड फीड काय करतोय, इंट्रोड्यूस करतोय. To all the 3 evaporators up to the level of the upper tube sheet. ह्या ट्यूबच्या up to the level of upper tube sheet दिसते हे सगळ्या ट्यूब, ह्या ट्यूबच्या थोडस वरती काय करणार आहे आपण, ते सोल्युशन काय करणार आहे, इथं ऍड करणार आहे up to the upper level of the tube sheet, ह्या ट्यूबच्या अप्पर लेवलला. त्यानंतर बघा, आता पहिलं फर्स्ट ऑपरेशन, ह्याच्यामध्ये काय करतोय बघा आपण, द व्हेंट, इथं चुकून आर लिहिले मी, तर तिथं व्हेंट आहे. द व्हेंट वॉल्स V1 V2 अँड, इथं 4 झाले चुकून, तर V1 V2 अँड V3 पाहिजे इथं, तर सगळ्यांनी इथं करेक्शन करा, नोट्स असतील तर. V1 V2 अँड V3. ओके, V1 V2 आणि V3 आर केप्ट ओपन. आता इथे बघा, स्टार्टिंगला काय करतोय बघा आपण, आता इथं तर V1 दिसलं सगळ्यांना इथं, V1 V2 आणि V3 हे काय करतोय, तर दीज आर केप्ट ओपन, हे काय करतोय आपण, तर हे ओपन ठेवणार आहे. V1 वेंट, V1 V2 आणि V3 and other walls are closed. आता वेंट V1 V2 आणि V3 हे ओपन ठेवले, हे वॉल्स, तर बाकीचे जे वॉल्स आहेत म्हणजे हे कंडेन्सेट, हे स्टीम, हे फीड इनलेट, हे सगळे जे बाकीचे आहेत तर ते काय राहणार आहेत, तर ते रिमेन क्लोज. जेव्हा V1 V2 V3 ओपन राहणार आहेत तेव्हा कंडेन्सेट C1 C2 आणि C3, त्यानंतर S1 S2 S3 हे वॉल्स आहेत ते काय राहणार आहेत, तर ते बंद राहणार आहेत. These walls, all other walls are closed when V1 V2 and V3 are open. Then next बघा, now high vacuum is created in the liquid chamber of the evaporator. मग आता काय होतंय बघा, आता फक्त आपण काय करतोय, V1 V2 आणि V3 ओपन ठेवतोय. मग आता ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, तर हे फक्त ओपन ठेवतोय आणि बाकीचे वॉल काय करतोय, क्लोज केलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हाय व्हॅक्यूम काय करतोय आपण, तर क्रिएट करतोय. काय करतोय आपण, हाय व्हॅक्यूम क्रिएटेड
इन द लिक्विड चेंबर ऑफ द इव्हॅपोरेटर. ह्या ज्या लिक्विड चेंबर आहेत तर ह्या लिक्विड चेंबर मध्ये काय करतोय आपण हाय व्हॅक्यूम काय करतोय क्रिएट करतोय ह्या इव्हॅपोरेटर्स मध्ये. सो द स्टीम व्हॉल्व S1 कंडेन्सेट व्हॉल्व C1 आर ओपनड. मग आता नंतर काय करणार आहे बघा आपण. तर स्टीम व्हॉल्व S1 आणि कंडेन्सेट व्हॉल्व C1 हा काय करतोय आपण ओपन करतोय. S1 आणि C1. S1 म्हणजे काय तर स्टीम व्हॉल्व आणि C1 म्हणजे काय तर कंडेन्सेट व्हॉल्व. आपण काय करतोय ते ओपन ठेवतोय आणि स्टीम काय करतोय इथं सप्लाय करतो. अँड द स्टीम इज सप्लाय. हा संपवते 4-5 मिनिटाचा. हा हो तुमचं तोपर्यंत प्रिपरेशन नाही झालं. माझं एकच स्लाइड राहिले, 1-2 राहिले. हो त्यानंतर मग नेक्स्ट आपण काय करणार आहे बघा आता याच्यामध्ये. तर S1 आणि C1 म्हणजे काय तर स्टीम आणि कंडेन्सेट वॉल्व काय करणार आहे आपण ओपन ठेवणार आहे आणि स्टीम काय करतोय मग सप्लाय करतोय आपण. S1 आणि C1 हे वॉल्व ओपन ठेवणार आहे आणि स्टीम काय करतोय आपण परत त्याला सप्लाय करतोय. देन स्टीम फर्स्ट रिप्लेसेस द कोल्ड एअर इन द स्टीम स्पेस ऑफ फर्स्ट इव्हॅपोरेटर. मग आता इथे काय होतंय बघा तर स्टीम काय करते बघा तर फर्स्ट रिप्लेसेस द कोल्ड एअर इन द स्टीम स्पेस ऑफ द फर्स्ट इव्हॅपोरेटर. मग आता आपण जी स्टीम इंट्रोड्यूस करणार आहे ह्या फर्स्ट इव्हॅपोरेटर मध्ये तर ती काय रिप्लेस करते बघा तर कोल्ड एअरला ती काय करते रिप्लेस करते. म्हणजे स्टीम थ्रू काय होणार आहे इथलं एन्व्हायरमेंट काय होणार आहे तर इथलं एन्व्हायरमेंट हीट हे एन्व्हायरमेंट म्हणजे हे ट्यूब्स काय होणार आहेत तर हीटेड होणार आहेत, हीट होणार आहेत हे ट्यूब्स. सो स्टीम रिप्लेसेस द कोल्ड एअर of the first effect evaporator. Then next बघा when all the cold air is removed the valve V2 is closed. आता जेव्हा कोल्ड एअर काय होते रिमूव्ह केली जाते हेतून तेव्हा काय होते valve V2 काय करतोय आपण तर क्लोज करतो. जेव्हा ऑल कोल्ड एअर काय करतोय आपण ह्या सगळ्यामधून तर रिमूव्ह करतोय तर valve V2 काय करतोय आपण तर ओपन ठेवणार आहे. सॉरी वॉल्व V2 काय करतोय तर क्लोज ठेवतोय. सगळी कोल्ड एअर बाहेर गेल्यानंतर हा V2 वॉल्व क्लोज करणार आहे आपण. देन नेक्स्ट बघा द सप्लाय ऑफ स्टीम इज कंटिन्यूड अंटिल द डिझायर्ड प्रेशर PO इज क्रिएटेड इन द स्टीम स्पेस ऑफ द फर्स्ट इव्हॅपोरेटर. मग तो जो सप्लाय आहे स्टीमचा तो कसा आहे बघा तर कंटिन्यू वाला आहे. So the supply of steam is continued until the desired pressure PO is created in the steam space of the first evaporator. मग तो जो सप्लाय आहे स्टीमचा तो काय राहणार आहे कंटिन्यू राहणार आहे बघा. मग तो जर वेट फॉर 1 मिनिट तर तो जो सप्लाय जर कंटिन्यू जर राहिला ह्याचा कशाचा तर स्टीमचा तर until desired pressure PO is created in the steam space of first evaporator. मग desired pressure पण काय होतं बघा तर फर्स्ट इव्हॅपोरेटर मध्ये काय होते क्रिएटेड होते प्रेशर. इथे काय होते ह्या इव्हॅपोरेटर मध्ये क्रिएटेड होते. Then next बघा steam gives temperature to the liquid feed in the evaporator and gets condensed. आता ती जी स्टीम आहे तर ती काय करते बघा तर स्टीम काय करते स्टीम गिव्स द टेम्परेचर टू द लिक्विड. ती जी स्टीम आहे ती काय करते तर टेम्परेचर प्रोव्हाइड करते कशाला तर लिक्विड फीडला इन द इव्हॅपोरेटर अँड गेट्स कंडेन्स्ड. मग आता आपण जर ह्या सगळ्यातून स्टीम इन्सर्ट करतो तर ह्या आतमधलं जे लिक्विड आहे तर त्याला काय होतंय बघा ह्या आतमधल्या लिक्विडला काय होतंय तर त्या लिक्विडला टेम्परेचर प्रोव्हाइड केले जाते ह्या आतमधल्या लिक्विडला आणि काय होते ते इट गेट कंडेन्स होते ते नंतर परत and gets condensed. Then condensate is removed through the wall C1. मग आता तो जो कंडेन्सेट आहे तर तो काय करतोय बघा आपण कंडेन्सेट तर ह्या वॉल C मधून काय करतोय आपण कंडेन्सेट काय करतोय रिमूव्ह करतोय. सो
the condensate is removed through the wall C1. बघा आपण बिगिनिंगला काय केलं होतं, तर हे इक्विपमेंट आपण रूम टेम्परेचरला आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ठेवलं होतं. त्यानंतर काय करतोय आपण, ह्यामध्ये लिक्विड फीड काय करतोय, इंट्रोड्यूस करतोय त्या तिन्ही पण इव्हॅपोरेटर मध्ये अप्पर शीट पर्यंत, ट्यूबच्या अप्पर शीट पर्यंत. नंतर काय केलं बघा आपण, तर ते जे वॉल्स आहेत V1 V2 आणि V3 हे काय केले, ओपन ठेवले. V1 V2 V3 हे वॉल्स ओपन ठेवले, बाकीचे वॉल्स काय केले आपण, क्लोज केले. हे सगळे वॉल्स C1 C2 C3 S1 S2 हे सगळे क्लोज केले when V1 V2 and V3 are open. मग थांबा 5 मिनिटं इथंच बसा, इथं बसले मी हे एडिट करते. थांबा ना 5 मिनिटं, एक 5 मिनिटं बसा. मग नंतर काय करतोय बघा आपण, तर V1 V2 आणि V3 हे वॉल काय करतोय आपण, ओपन ठेवतोय आणि बाकीचे वॉल काय करतोय, क्लोज करतोय. मग त्यामध्ये काय करतोय, नंतर आपण हाय व्हॅक्यूम काय करतोय, क्रिएट करतोय. कशामध्ये, तर ह्या लिक्विड चेंबर मध्ये काय करतोय आपण, हाय व्हॅक्यूम क्रिएट करणार आहे. सो द स्टीम वॉल S1 कंडेन्सेट वॉल C1 आर ओपन अँड व्हेन स्टीम इज सप्लाइड. आता काय करतोय बघा आपण, नंतर हा स्टीम S1 वॉल आणि हा कंडेन्सेट C1 वॉल हा काय करतोय आपण, ओपन ठेवतोय आणि स्टीम काय करतोय, इथून आपण सप्लाय करतोय. देन नेक्स्ट बघा, स्टीम फर्स्ट रिप्लेसेस द कोल्ड एअर. स्टीम काय करते बघा पहिल्या इव्हॅपोरेटर मध्ये, तर पहिल्यांदा कोल्ड एअर काय करते, स्टीम इथून रिमूव्ह करते, रिप्लेस करते कोल्ड एअर. देन द वॉल V2 इज क्लोज्ड. मग तो जो वॉल आहे V2 चा तो काय करतोय आपण, क्लोज करतोय. V2 चा वॉल आपण क्लोज करतोय. देन नेक्स्ट बघा, द सप्लाय ऑफ स्टीम is continued until the desired pressure PO is created in the steam space of first evaporator. मग तो जो सप्लाय आहे स्टीमचा तो काय करतोय आपण, कंटिन्यू ठेवतोय पुढे, is continued until the desired pressure PO is created in the space of the evaporator. मग आपण हा जो सप्लाय आहे स्टीमचा कधीपर्यंत चालू ठेवणार आहे, जोपर्यंत ह्या इव्हॅपोरेटर मध्ये डिझायर्ड प्रेशर तयार होत नाही तोपर्यंत काय करणार आहे आपण, हा स्टीमचा फ्लो तसाच चालू ठेवणार आहे. सो नेक्स्ट बघा, ऍट दिस प्रेशर, ह्या प्रेशरला द टेम्परेचर ऑफ द स्टीम इज T0. मग आता ह्या प्रेशरला, डिझायर्ड प्रेशरला ते जे टेम्परेचर असतं ते काय असतं, T0 असतं. सो स्टीम गिव्स द टेम्परेचर टू द लिक्विड फीड इन द इव्हॅपोरेटर अँड गेट्स कंडेन्स्ड. मग ही स्टीम काय करते बघा, तर ह्या लिक्विडला काय करते, टेम्परेचर प्रोव्हाइड करते आणि ते लिक्विड आहे ते काय होते, इथे कंडेन्सेट होते इथून. सो कंडेन्सेट इज रिमूव्ड थ्रू द वॉल C1. मग आता इथून काय होते बघा, तर ह्या वॉल मधून C1 मधून कंडेन्सेट काय करतो आपण, रिमूव्ह करतो. सो नेक्स्ट बघा, ड्यू टू द हीट ट्रान्सफर मुळे काय होते बघा, द लिक्विड टेम्परेचर increases and reaches the boiling point. हीट ट्रान्सफर मुळे काय होते बघा, ते जे हीट ट्रान्सफर मुळे काय होते बघा, ते जे लिक्विड टेम्परेचर आहे ते काय होते, इनक्रीज होते आणि ते बॉइलिंग पॉइंट पर्यंत काय होते, तर ते पोहोचते. सो ड्यूरिंग दिस प्रोसेस, ह्या प्रोसेस मध्ये काय होते बघा, वेपर विल बी जनरेटेड फ्रॉम द लिक्विड फीड. मग ह्या प्रोसेस मध्ये काय होणार आहे बघा, तर वेपर ह्या कशामुळे जनरेट होणार आहे बघा, तर हे ते जे आपण लिक्विड फीड आपण आतमध्ये इन्सर्ट करतोय तर त्यापासून काय होणार आहे, त्याला जर आपण हीट प्रोव्हाइड केली ह्या लिक्विड फीडला तर काय होतंय बघा, तर वेपर काय होत आहेत, तर प्रोड्यूस होत आहेत. सो वेपर विल बी जनरेटेड फ्रॉम द लिक्विड फीड. सो फॉर्मड वेपर डिस्प्लेसेस एअर इन द अप्पर पार्ट ऑफ द फर्स्ट इव्हॅपोरेटर. मग तो जो फॉर्मड एअर आहे, ती जी फॉर्मड असलेली जी एअर आहे ती काय होते बघा, so formed vapor displaces air in the upper part of the first evaporator. मग ते जे वेपर काय करतायत, वेपर फॉर्म झालेले ते डिस्प्लेस करतात. कशाला डिस्प्लेस करतात, तर एअर डिस्प्लेस करतात. तर इन द अप्पर पार्ट ऑफ द फर्स्ट इव्हॅपोरेटर, तर त्या अप्पर पार्ट मध्ये काय करतात ते वेपर, तर एअरला डिस्प्लेस करतात. सो द वेपर also displaces the air in the steam space of the second evaporator.
मग ते जे व्हेपर आहेत तर हे जे सेकंड ह्याच्यामध्ये पण काय करतायत सेकंड ह्याच्यामधल्या एअरला ते काय करतायत तर डिस्प्लेस करतायत. कोण डिस्प्लेस करताय तर व्हेपर डिस्प्लेस करतायत. सो आफ्टर कम्प्लीट डिस्प्लेसमेंट जेव्हा एअरचं कम्प्लीट डिस्प्लेसमेंट होतं त्या व्हेपर थ्रू काय होतंय बघा इन द स्टीम कंपार्टमेंट and the evaporator the valve V2 is closed. मग आता जेव्हा कम्प्लीट डिस्प्लेसमेंट होतं त्या एअरचं व्हेपर थ्रू तर काय होतंय बघा इन द स्टीम कंपार्टमेंट and the evaporator the valve V2 is closed. म्हणजे जेव्हा कम्प्लीट एअर डिस्प्लेस होणार आहे तेव्हा काय करतोय आपण वॉल्व V2 काय करतोय वॉल्व V2 काय करतोय आपण तर क्लोज करतोय. हा जो V2 वॉल्व आहे तर कम्प्लीट एअरचं डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर हा वॉल्व V2 काय करतो आपण तर क्लोज करतो. So the vapor of the first evaporator transmit heat to the liquid of the second evaporator and gets condensed. मग आता हा जो वेपर आहे फर्स्ट इव्हॅपोरेटर मधला तो काय करतोय तर हीट ट्रान्सफर करतोय टू द सेकंड इव्हॅपोरेटरला. हा काय करतोय हा फर्स्ट इव्हॅपोरेटर काय करतोय बघा तर हीट ट्रान्सफर करतोय सेकंड इव्हॅपोरेटर मध्ये and get condense आणि काय होतंय तो कंडेन्स होतोय. मग कंडेन्सेट इज रिमूव्ड थ्रू द वॉल्व C2. मग काय होतंय सिरियली असंच काय होणार आहे तर इथून काय होणार आहे तर ह्या कंडेन्सेट C2 मधून काय होणार आहे तर हा ह्या C2 मधून काय होणार आहे तर कंडेन्सेट काय होणार आहे बाहेर पडणार आहे. सो कंडेन्सेट इज रिमूव्ड थ्रू द वॉल C2. मग तो कंडेन्सेट काय करतोय आपण C2 मधून तो रिमूव्ह करतोय. सो दिस स्टेप इज कंटिन्युअस इन द थर्ड इव्हॅपोरेटर. मग ही स्टेप काय होते कंटिन्यू होते पुढे थर्ड इव्हॅपोरेटर मध्ये. सो दिस प्रोसेस इज कंटिन्यूड अंटिल द लिक्विड इन ऑल द इव्हॅपोरेटर रिचेस द डिझायर्ड विस्कोसिटी. जोपर्यंत ते लिक्विड डिझायर्ड विस्कोसिटी पर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत ही प्रोसेस काय राहते तर ही प्रोसेस कंटिन्यू राहते. सो नाउ द प्रोडक्ट walls are open to collect the thick liquid. आणि नंतर जोपर्यंत ते थिक लिक्विड प्रोड्यूस होत नाही थिक विस्कोसिटी किंवा डिझायर्ड विस्कोसिटी पर्यंत तोपर्यंत काय होत नाही ही प्रोसेस अशीच कंटिन्यू चालू राहते. जेव्हा मग आपल्याला पाहिजे तशी डिझायर्ड विस्कोसिटी त्या प्रोडक्टची आपल्याला भेटली तर काय होतंय बघा तर तो प्रोडक्ट आपण काय करतोय त्या वॉल मधून काय करतोय ओपन करतोय आणि ते थिक लिक्विड झालेलं असेल ते काय करतोय आपण तर ते कलेक्ट करतोय. सो एक पॉइंट राहिला इकॉनॉमी ऑफ द इव्हॅपोरेशन मधला हा एक पॉइंट राहिला इकॉनॉमी ऑफ द मल्टिपल इफेक्टिव्ह इव्हॅपोरेटर. सो ह्याच्यामध्ये फॉर्म्युलाज आहेत फक्त तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणि उद्या ही ऑपरेशन जी प्रोसेस आहे तर ती पण आपण अजून एकदा रिवाइज करूया. ओके ते स्टॉप कुठून करायचं नाही आपण रेकॉर्ड मीटिंग करतो ना पोस्ट इकडे स्टॉप रेकॉर्डिंग करायचं याच्यावरून ईमेल वरती ना